आपण जे स्थान आहे त्या स्नानासाठी पाठवतो. तर तिथे गेल्यानंतर काही आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता एवढा मोठा ग्रुप आपण जातो, तर सगळ्यांना एक महत्त्वाची जबाबदारी असते की आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. आणि तिकडे खूप गर्दी आहे, ट्रॅफिक वगैरे आहे. तर त्या ट्रॅफिक आणि गर्दीमध्ये आपण कोणी कुठे वेगळ्या ठिकाणी न जाता आपल्या ग्रुप सोबतच राहायचं. आता जी बस आपण इथे ऑर्गनाईज केली, बस बोलवली, त्या बसमध्ये आपण आवाज कंपनीचा अधिकारी तर त्यांनाही पाठवलं. त्यांचं नाव राहुल यादव आई आहे, राहुल. आणि जेव्हा आपण या मार्गाने जाणार आहे तर आपल्याला करून ठेवले तिथे जाऊन आपल्याला जेवण वगैरेची व्यवस्था आहे. त्यासाठी तुम्हाला कुठले काही कोणी पैसे द्यायचे नाही. ते सगळे आपण ते स्वतः आपण कंपनीच्या वतीने प्लॅन केलेला आहे. महिला वर्ग जे आहेत, महिला वर्गाने एक लक्षात ठेवायचं की तुमचा एक 10-10 जणांचा तुम्ही एक ग्रुप बनवायचा. त्या ग्रुपसाठी एक प्रमुख त्यावर लक्ष ठेवायचं. तुम्ही जवळपास किती महिला असतील ते मोबाईल नंबर मोबाईल नंबर आज सर आपण आवाजा कंपनीच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून ही जी सहल घेऊन चाललेली आहे, तर ही सहलचं स्वरूप कसं आहे आणि कुठं कुठं तुम्ही घेऊन जाणार आहात? सर्वप्रथम नमस्कार. आवाजा ग्रुपच्या माध्यमातून आपण प्रयागराज येथे जो महाकुंभ मेळा सुरू आहे, तर त्यासाठी आवाजा कंपनीचे जे आमचे प्रोजेक्ट चालू आहेत त्या काही गावात लोकांना स्नान करण्यासाठी पाठवत आहोत. तर आतापर्यंत आपली पहिली जी बस आहे ती काशीदवाडी या ठिकाणाहून प्रस्थान झालेली होती. त्याच्यानंतर आपल्या या सलग ही 6वी गाडी आहे. लाहोरी, विडा, शिंदी तसेच आता येवता या गावातून या बसेस जवळपास आपण 300 ते 350 लोकांना आतापर्यंत प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला स्नान करण्यासाठी पाठवलेले आहे. तर हा बरेचसे भाविक जे आहेत त्यांची भावना आहे की जे आयुष्यात कधीही न जाऊ शकणारे अशी गावातील जनता आहे त्यांना आपण त्या माध्यमातून या यात्रेला स्नान करण्यासाठी पाठवत आहोत. हा एक छान उपक्रम आवाजा आमच्या कंपनीमार्फत आम्ही उपलब्ध करून देत आहोत. काही आपल्यासोबत नागरिक आहेत, तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ. तर आपण एक येवत्याचे ग्रामस्थ आहात आणि युवा नेते आहात, आपण त्या गावाचं प्रतिनिधित्व करत आहात. तर एवढे तुम्ही लोकसंख्या घेऊन जात आहात, तर काय सांगाल त्याबद्दल? आवाजा कंपनीनं आमच्या गावकऱ्यांना ही संधी दिली, त्याबद्दल पहिल्यांदा आवाजा कंपनीचे मनापासून आभार मानतो आम्ही. आणि सहकुटुंब सगळ्या गावकऱ्यांना जोडीनं जाता यावं ही अशी आवाजा कंपनीने आम्हाला सोय करून दिलेली आहे. तर आता एकंदरीत किती ग्रामस्थ आहेत या गाडीमध्ये? 49 जण. ह्यांची राहण्याची जाण्याची सगळे व्यवस्था कशी? सगळे आवाजा कंपनीने केलेली आहे. सगळे आवाजा. आपण काय सांगाल मामा? काही नाही, छान व्यवस्था केली कंपनीनं. इथून जाण्याची बसची चांगली सोय केली आहे. आता हे एकंदरीत आपला किती दिवसाचा प्रवास राहील? हे 4-5 दिवस जरी 8 दिवस लागले तर लागतील. 6 दिवस लागतील. आणखी कुठले आपण तीर्थक्षेत्राला भेट देणार आहात? नियोजन अजून आहे पुढे अजून एक नियोजन जायचे. नियोजन आहे.